आज त्यांना सांगितलं चॅनल मॉनिटाईज झालं तर खूप खूप झालं. तिकट लागतं यार. हॅलो गाईज, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला ब्लॉगमध्ये. आज आहे दिनांक 4 तारीख, माझा बड्डे. आणि मी बड्डे दिवशी काय बनवते बघा. स्वयंपाक चालू आहे. कांदा कापला, एवढं तिखट लागलं ना, एवढं तिखट कांदा आणि भाजी बनवते आहे. छोल्याची कुकरमध्ये छोले आहे आणि इथे कांदा फ्राय चालू आहे, टमाटर फ्राय चालू आहे. मस्त आवरून बसले गाईज. फोटो काढा, भाजी बनवते. कांद्याला भरपूर तेल टाक. कांदा फ्राय चालू आहे, टमाटर, ह्याच्यात छोले आहे आणि मी माझ्या बड्डे दिवशी स्वयंपाक करते. गाईज, मी जे एडिट्स टाकणार आहे यूट्यूबवर ते सर्व माझ्या माझ्या भावाने बनवलेले आहेत. तर कसे वाटतात नक्की सांगा. त्याला थोडं मोटिवेशन द्या. चांगले बनवले, चांगले असं तसं. सगळ्यांना सांगितलं का की काय म्हणते, मामीला बाळ झालं. 1 hour later. या पावसाला पण आजच यायचं होतं गाईज. इतका दिवस नाही आला, भुरभुर चालू होती. माझ्या वाढदिवसा दिवशीच इतका जोरात त्याला पडायचं होतं. अख्खा दिवसभर पाऊस होतं, बघू शकता तुम्ही सगळं वातावरण. आणि दुपारचे 2-3 वाजता हा इतका पाऊस बघू शकता. आणि इथे एका आनंद घेत होता. मग नंतर आम्ही इथे चाललो होतो संध्याकाळी केक आणायला. आणि हे भुयारी मार्केट माझ्या घरापासून खूप लांब आहे. नंतर तुम्ही बघू शकता किती आत्ता ह्या पावसाळा सुरूच झाला आहे आणि ह्या भुयारी मार्गात पाणी साचणं चालू झालं आहे. बघा कोणता इंजिनियर होता. मग पाणी बघू शकता किती संभाजीनगरला पाणी साचलं. ते पण काय, मी विदाऊट मेकअप चालले होते केक आणायला. कारण वातावरणच असं होतं की काय सांगावं. बघू शकता संभाजीनगरचे रस्ते किती पाण्याने झालेत. आणि आता बघा तुम्ही किती पाणी. एकतर इतकं पाणी, त्यात चिखल आणि माझा बर्थडे. काय बघू शकता पाणी. इतक्या पाण्यातून वाट काढत काढत आम्ही गेलो केक आणायला. बघू शकता तुम्ही किती पाणी साचलं. हा गाईज, मी आले केक घ्यायला. गाईज, फक्त एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जे माझ्या मनात विश आहे ना ती कम्प्लीट झाली पाहिजे. एवढं प्रे करा सगळ्यांनी, बस एवढंच म्हणणं आहे. मी आले केक घ्यायला आणि इतकं पाणी, इतका पाऊस आहे ना. कशी पावसात आले एवढा लांब. चल आपण जाऊ मध्ये. आणि दरवेळेस आम्ही सबस्क्रायबर्सचा केक पण इथं आणतो. इशिका ISHIK. बर्थडे का है ना? नहीं, एक पट्टी नहीं. ऍड दिली पाहिजे आपल्याला दुकानाची. गाईज, त्यांनी लगेच ओळखलं की जेव्हा आम्ही 1000-2000 सबस्क्रायबर झाले ना तेव्हा आम्ही येतो. आज त्यांना सांगितलं चॅनल मॉनिटाईज झालं तर खूप खूप झालं. गाईज, फक्त एक सांगा, मला जी विश मी मागते ती नक्की पूर्ण होईल का नाही. गाईज, बाहेर आले लोक असे बघताय, काहीच नाही. आणि तुम्हाला सांगू गाईज, मी जेव्हा पण बाहेर येते का तेव्हा पण मला कधी पण भैया इकडे, कधी पण मला BMW दिसते का नाही भैया, म्हणजे एकदम जवळून जाते. म्हणजे मी मॅनिफेस्ट करते की लवकरात लवकर BMW आपल्या हातात असेल. आता तुम्ही इतका काय वाफा मारायचा, इतका काय फेकती, पण नाही काय, एका दिवशी खरं होईल. काय सांगता, आता जरी खिशात पैसा नसला माझ्या तरी पण कधी ना कधी तरी
मला काय माहिती गाईज असं ना डोळे खूप जळजळ करताय आणि सर्दी पण झाली त्यामुळे डोळ्याला नुसतं पाणी येत आहे. केक घेतला आणि या पावसानं खूप त्रास देणं लावला मला खूप. एक लोक माहिती का तोंडाकडे बघताय की हिचं काय झालंय. पण आता ब्लॉगर आहे तर बोलावणार आहे. जे काम निवडलं त्याच्यात तर काम करावं लागणार आहे. जी आवड आहे त्याला जोपासावी लागणार आहे बाबा. कुत्रीमध्ये झाली जे काम निवडलंय जिला आवड मानलंय तिला करायला लागणार आहे. ठरवलं नव्हतं गाईस की मी कधी ब्लॉग वगैरे चालू करेन काही नव्हतं. अजून काय म्हणायचं मला काय म्हणायचं होतं मी इतकं पावसाने वाट लावली या बड्डे दिवशी माझ्या बाप. बड्डे दिवशी खूप पावसाने हैराण केलं आम्हाला खूप. आम्ही थांबलो 5-10 मिनटं आणि काय म्हणायचं तुम्हाला अजून मला जसं जसं गाईज माणूस मोठं होत जातं ना तसं तसं ते बड्डेचा तो इंटरेस्ट असतो ना तो कमी होत जातो. हे मला आत्ता रिअलाइज झालं. कारण मी जेव्हा अगदी मागच्या वर्षीपर्यंत किंवा त्याच्या नाही मागच्या वर्षीपर्यंत एवढी बड्डे नाचायची मी दिवस मोजायचे. आता एवढे दिवस राहिले तेवढे दिवस राहिले माझे बड्डेला 10 दिवस राहिले 5 दिवस राहिले. पण आज मला तसं काहीच नाही वाटलं काहीच नाही की आज तर मी दिवसभर घरातच होते. एक तर मला माणसं दिसून आली फक्त सगळे मेसेज करताय हॅपी बर्थडे तरी लाईव्हवर बरेच लोकांनी ज्यांनी मला विशेष दिला धन्यवाद गाईज. फक्त सपोर्ट राहू द्या आणि माझी जी विश आहे ना ती पूर्ण झाल्यावर सांगन नाही असंच मध्ये कधीतरी सांगन मी. माहिती नाही तुम्हाला व्यवस्थित माझा आवाज येतो का नाही का जास्त करून गाड्यांचा आवाज येतो मी बाहेर आहे ना त्यामुळे अजून काय बोलू मी. इंटरेस्ट संपत आला मला मम्मीने आवरून पण दिलाच नाही मीच कथा आणि पाऊस चालू पावसाने एवढं हैराण केलं आहे. बरं झालं आम्हाला बाहेर जेवायला यायचं होतं पण नाही आलो कारण आम्हाला चौघाला आता गाडीवर बसता येत नाही आणि त्यासाठी एक लवकर गाडी पण घेऊन टाकायची. मला गाडी शिकायची आहे. हळूहळू सगळे ड्रीम्स पूर्ण करायचे आहेत. आता काहीच मी जेव्हा म्हणत होते ना जेव्हा माणसाकडे गेलो त्यांनी पण त्याला मी जेव्हा सांगितलं ना माझं चॅनल मोनो झालं आहे त्याला पण खुश झालं आणि त्याने मला पहिलं विश केलं हॅपी बर्थडे म्हणाला आणि त्याच्याकडून म्हणजे ते हॅपी बर्थडेचे स्टिकर दिलं. आणि ना माझा सकाळपासून थोडा मूड ऑफ होता त्यामुळे पप्पांनी हे घेतलं आहे. नसता आमच्या बड्डेला हे असं कधीच नाही. फक्त लॉकडाऊनमध्ये गाईज ते नसतं का फुगे नसतं का हॅपी बर्थडेवाले एकदम ते फुगवायचे. ए बाबा तू काय येतं तिला कुत्री ते हॅपी बर्थडेचे फुगवायचे नसतं का ते बेबी शॉवरचे येतात काही हॅपी बर्थडेचे येतात तसं आणलं होतं एकदा खूप जुन्याचे झाले त्याला 5-6 वर्ष. लॉकडाऊनची गोष्ट आहे. A few moments later. सगळ्यांनी टाका हा टाका टाका टाका. लोक आता काय हे का कापूस काढू का मामा आले का कामावरून. हो पटापट एक बार फोन मध्ये बॅक कॅमेरा घे आणि चालू ठेव इंग्लिश मध्ये पार्टी कधी ठीक आहे. लाईव्ह मध्ये सगळ्यांनी प्लॅन केलं आता सगळ्याला बसायचं तुम्ही इथं बसा ते काका आले त्यांना इथं बसू दे. खुर्ची कुठे अजून खुर्ची घ्या काय खुर्ची घे मग त्यांना बसवत खुर्ची तू काय बसणार त्यांच्या काकाला बसवणार. तर गाईज हे दाखवलं सगळं केकचे व्हिडिओ घे ना शॉर्ट्स फोटो घे इथे. हॅपी बर्थडे टू यू शिका शेतान. थँक्यू म्हणा की केक
आवडली. केक कापायचा होता, केक आणलाय. सगळ्याची वाट बघते, सगळं आल्यानंतर इमिजिएटली केक कापून चालू होऊन जाईल. हॅपी बर्थडे सौरभ गवळी. बर्थडे कॅप घालून घालून पावसा पाण्याची तेवढीच उडा लागली. बिडे पिल्याने वाटत. काढ बाहेर, काढ ते बाहेर फेक डायरेक्ट. टू यू, हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या बाजूला सगळे. तू खाय ना. मावशीला खाऊ, त्यांचा मानी घ्या. लाल लाल चेरी उचला फक्त. लाल चेरी घ्या. गाईज एकाच लाईन मध्ये एकाच हे खाऊ घाला त्यापेक्षा. हो वरती काकाला केक देऊन टाक. वरती काकाला नाही खाते. आवडत नाही का? थांब, वरती तुम्ही घेऊन जा. बस थोडासा. बस बस बस. कोण खायचंय? हा पण नाही आम्ही मला तर लगेच नाही आवडत ते. बस 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 भैया पोरं खातील ना. नाही, लय मोठा आहे ना. भाजी देऊ का? नाही ना, जेवण झाले. पैसे नका देऊ, पैसे. आता आणायला जायला कोणी आपलं? नाही, तेवढा आहे. ते काही आणायचं म्हणलं 12 लगे 5-50 रुपये पेट्रोल घाला लागतं डायरेक्ट. लांब झाला होतं. आम्ही केक कुठून आणलाय? जे भवनावरून केक आणला. हा, त्याला तिकडचाच केक आवडतो तिला. नाही, मोठी दुकान आहे चांगली. दीदी लहानपणापासून तिथूनच आणतो आम्ही. हा, मला एक करा.